हाय, मी रोहिणी. आज मी काय बनवते, शिंपल्या ह्या अशा मी साफ करून घेतल्यात. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंग आणि बटाटा. हे मी एक साईड ओपन करून घेतलेत, मी असे साफ करून घेतलेत. त्याच्यासाठी मी आता फोडणीसाठी घेतलं आहे ठेचलेला लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मीठ, काश्मीरी लाल तिखट घरचं आणि कांदा लसूण मसाला. आणि वाटण्यासाठी घेतलं आहे कांदा, सुकं खोबरं, कोथिंबीरचे देठ, आलं आणि लसूण. आता हे मी पहिलं भाजून घेते. वाटण करण्यासाठी मी तवा ठेवला आहे. तवा गरम करून घेते. तवा गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते खोबरं भाजायला. हे आपण मटणाला जसं वाटण बनवतो तसंच वाटण बनवून घ्यायचं आहे. मी हे खोबरं चांगलं भाजून घेते. खोबरं इकडे भाजलं आहे. आता मी ते काढून घेते आणि कांदा भाजून घेते. कांदा भाजायला टाकते. कांदा पण छान लाल होऊन द्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते. अगदी थोडंसं. त्याच्यातच टाकते मी लसूण आणि आलं. कापून घेतलेत मी. मी कोथिंबीरची देठ पण याच्यातच टाकते, म्हणजे काळे पडत नाहीत थोडेसे परतल्यावर. कांदा चांगला लाल होऊन घ्यायचा आहे. कांदा पण इकडे लाल झाला आहे चांगला. तर मी हे काढून घेते. हे वाटण थंड करून घेते आणि मगच मिक्सरला लावते. तोपर्यंत आपण इथे फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घेते मी. पाणी गरम करायला ठेवूया. एक कढई गरम करून घेते. कढई आता गरम झाली आहे. फोडणीसाठी टाकते तेल. भरपूर चिरलेला टोमॅटो आणि ठेचलेला लसूण त्याची फोडणी द्यायची आहे. लसूण, आणि हा टोमॅटो. त्याच्यामध्येच आता आपण हे सुके मसाले टाकूया. मसाले परतून घेऊया जरा. त्याच्यामध्ये मी हे साफ केलेले शिंपले टाकते.
1 मिनिट परतून घेऊया जरा. त्याच्यामध्येच टाकते मी शेंग आणि बटाटा. हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. एका साईडला पाणी पण गरम झालंय. मी पाणी याच्यामध्ये टाकते गरम. आता हे याच्यामध्ये असं शिजून देऊया. तोपर्यंत मी मिक्सरला वाटून घेते. आता इकडे छान असं उकळी आली आहे रश्श्याला. कलर पण छान आलाय. याच्यामध्ये मी टाकते वाटण. कांदा खोबऱ्याचं वाटण. मिक्स करून घेते वाटण. थोडं 10 मिनिटं परत झाकण लावून ठेवून देते. रस्सा इकडे शिजेपर्यंत मी मच्छी फ्राय करून घेते. इथे मी बांगडा मच्छी घेतली आहे बघा. ह्याला मी मॅरिनेट करून ठेवलं आहे हळद मीठ मसाला लावून. आता ते मी फ्राय करून घेते. पॅन ठेवलं आहे गरम करायला. कुकरमध्ये मी डाळ भात लावलाय आमटी बनवण्यासाठी. मी याच्यासोबत रश्श्यासोबत भाकरी बनवणार आहे. इथे मच्छी फ्राय करायला मी तेल टाकून घेतलंय. मच्छी मी रव्यामध्ये फ्राय करते. रव्यामध्ये हळद मीठ मसाला लावून घेतलाय. अशी मी सगळी मच्छी तव्यामध्ये टाकून घेते. अशी मी सर्व मच्छी तव्यामध्ये टाकून घेतली आहे. आता मी ती पलटी करते. मच्छी मी सगळी पलटून घेतली आहे एका साईडला. आणि आता बघून घेऊया. वा, छान असा कलर आला आहे. बटाटा पण शिजला आहे. बटाटा शिजला आहे. शेंग पण शिजली आहे. आता मी वरून टाकते कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर.
तर आता हे झालं आहे, मी गॅस बंद करते आणि झाकण लावून ठेवून देते. मी हे झाकण लावून बंद करून ठेवते. इथे माझी मच्छी फ्राय पण झाली आहे बघा, बांगडे. इकडे आहे डाळ भात कुकरला. हे आहे शिंपल्यांचं कालवण शेंग बटाटा टाकून. आणि आता मी भाकरी बनवते. तर कसा होता माझा आजचा रेसिपीचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.